प्रवीण, तू आधी ऑफलाईन पण काम केलंय आणि आता तू ऑनलाईन खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, तर दोघांचा एक्सपिरियन्स तुझा कसा आहे? पण जर स्टुडंट पर्स्पेक्टिव्हने जर बोलायला गेलो ना, तर आता ऑफलाईन बेस्ट आहे ज्यांच्याकडे अवेलेबिलिटी आहे, आणि ज्यांच्याकडे अवेलेबिलिटी नाही आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन बेस्ट आहे. याचं एक साधं सिंपल एक्झाम्पल, आता जर माझं गाव बघितलं, त्या गावामध्ये जर क्लासेस बघितले, एखाद्या मुलाला जेई किंवा नीट किंवा CET करायची आहे, क्लासेसच नाही आहे लागलं तर क्लासेस, पण ते त्या लेवलचं एज्युकेशन प्रोव्हाइडच करत नाही की मुलं चांगल्या ठिकाणी पोहोचतील. मग त्या मुलांनी काय करायला पाहिजे, त्यांनी ऑनलाईन शिकायला पाहिजे. तेच पुणेसारख्या सिटीमध्ये आहे, आणि पुणेसारख्या सिटीमध्ये तुमच्याकडे पैसा अवेलेबल आहे, तुमच्याकडे पैसा आहे आणि तुमच्याकडे आजूबाजूला खूप सारे कोचिंग क्लासेस बेटर याच्यात अवेलेबल आहे. मग तुम्ही ऑफलाईन जायला पाहिजे, कारण ऑनलाईनमध्ये होण्यासाठी मुलाचं खूप डेडिकेशन लागतं. म्हणजे माझे स्वतःचे जर टॉपचे 10 मुलं अभ्यास करायला बसले, जेईचा अभ्यास करायला घेतले, त्यांनी ऑनलाईन कोर्स घेऊन परचेस करतात, त्यातल्या एकाच मुलाचं होईल, कारण बाकीचे 9 कुठंतरी भरकटतीलच, हे कन्फर्म आहे. म्हणून अवेलेबिलिटी असेल तर ऑफलाईन, जर नसेल तर ऑनलाईन सगळ्यात बेस्ट आहे. कारण ऑनलाईनमध्ये तर रात्रंदिवस तुम्ही तुमचा अभ्यास करता, स्वतः जगा, शिक्षकांसोबत एक बॉन्डिंग बनवा आणि शिकत राहा, खूप मजा येते.